बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं का त्याला? अय जमायचं नाही. तू का आला देवाला सोडाय ठेवला? त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो, तू म्हणते त्याला जमन का? उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू, त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन. कोण? कुठे आम्ही? अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावलीला नको बांधू, पाणी पाजून चारा घाल. आयुष्यभर या बिचाऱ्यांनी कष्टच करत का? 80% घरांमधलं वाटुळं आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं. खुशाल तुम्ही मोरकासारख्या नवऱ्याला कमी लागतात, पोरांची बाजू घेता. म्हणजे तुम्हाला काही आबरू बिबरू काही राहिली का नाही? अय आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बनियान माळालं तर पलटी करून घातलं, बनियान तुटलं तर गाठ मारली, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला, त्याला म्हातारपणाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार काट्यांची तुम्ही बाजू घेणार. कोणत्या गाठ्यात बसत हे? आयुष्यभर त्यांनी पापच करायचे का? त्याला वाटलं नाही का माझ्या हाताला कधी चांगलं घड्याळ असावं? त्याला वाटलं नाही का माझ्या पायात कधी चप्पल असावा? अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं, घर बांधलं का एअर खांदायची, एअर खांदलं का पोरग सांभाळायचं का पुन्हा बोरग करतं झालं. म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचे. म्हणजे कष्ट करणार आणि फक्त